माणसातला संतातला फरक सांगतो. संध्याकाळच्या वेळेला जेवायला जरी नसल तरी दुसऱ्याच्या पुढे हात पसरत नाही, ती जात संताची. संध्याकाळच्या वेळेला जेवायला जरी नसेल तरी पण कोणाच्या पुढे हात पसरत नाही, ती जात संतांची. देवानं किती जरी दिलं तरी मागत राहती, ती जात माणसाची. आणि मागायला लावती, ती जात देवाची. विठाला चांगले लोकाला अहंकाराचे काशीफळ झाले काही काही लोक, म्हणजे ठोकर झाले अहंकारानं, नाही वाकणार. पण ते जगात नंबर 1 चा गुंड मी देवाला समजितो, देवाला. कारण 2 नंबरचा गुंड रावण्या, ज्यानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्या होत्या, ज्याला 1 लाख पोरं होते माने बाबा, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, ज्याला एक हितेत भूषणात आले, 80,000 बायका, 16 प्रधान. त्याच्यापैकी एका प्रधानानं जर जोरात जांभळी दिली तर यमाला 3-3 दिवस ताप येत होती. ही त्याच्या प्रस्त नावाच्या प्रधानात ताकद. आणि एवढा मोठा रावण्या ज्या गुंडानं मारलाय, ते गुंड किती मोठा असेल, बारकाल्याने येडेवाणी करायचंच नाही. विठाला आणि म्हणून तो विश्वाचा मालक कसोटीला लावतो, मागायला लावतोच महाराज, पण तरी त्याच्या कसोटीत सापडेच नाही. त्यांना संत म्हणतात अष्टादश. मागितलं पण त्याला देण्यासाठी त्रास नाही. हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित. देवा तुमच्या पायाची सेवा मला पाहिजे. ठीक आहे, पहिल्या कडव्यात भगवंताच्या पायाची सेवा मागितली. देवानं सांगितलं नामदेव आहे तुम्हाला पाय देऊन टाकले, राहण्यासाठी जागा, वास द्यावा पंढरीचा, मला पंढरपुरात वास्तव्य द्या. दुसरी मागणी. तिसरी मागणी सदा संग हरिदासाचा, मला संतांचं सानिध्य द्या. भगवंतानं सांगितलं नामदेव आहे पायाची सेवा देऊन टाकली, पंढरपुरात राहण्यासाठी जागा दिली आणि संतांची संगती दिली, पण जात कोणती देऊ? जात. महाराजांनी सांगितलं संप्रदायात जातीचा संबंध नाही, जातीचा संबंध फक्त पोरापोरीचे लग्न करण्यापुरता आहे. जातीत कसल्याही प्रकारचा संबंध नाही. तुकोबारायचं उदाहरण आहे. म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे अंतःकरण गोड तो धन्य. चांगल्या जातीत जन्माला आला आणि बिन पाण्याची पेत असेल तर पवित्र कसं म्हणता येईल का नाही? काही काही नालायक चांगल्या कुळात जन्माला आले, ढक्कन उघडायच्या आधी प्यालेत खालून फोडून, त्याला पवित्र कसं म्हणता येईल? नाही. देवानं जातीशी धिंगड्या, जातीचा शहाणपणा करणारी तुम्ही ह्या नियम आमचं. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. त्याच्या योग्य त्याच्या परीक्षेत पास झाला की तो पवित्र. जातीचा काही संबंध नाही. तुमच्या आमच्या मुला मुलींचे लग्न करण्यापुरता. असं कधी सांगितलंय का मुसलमानाकडून 100ची चिल्लर घेतल्या 90 भरत येत, आणि मालकऱ्याकडून घेतल्या 100चे 150 होते? असं कधी झालं का? अद्याप नाही. व्यवहार नाही बघा येते. परमार्थ स्थितेषु नैवं जाती. हा जाती हा शब्द नाही पण करण्यासाठी वापरला. विठाला प्रभू जन्म हो का भलते याती, परी मी चुके हरिभक्ती. चौथी मागणी केली देवा, तुम्ही मला तुमच्या पायाची सेवा देत असाल, पंढरपुरात राहण्यासाठी जागा देत असाल, आणि भक्तांची संगती देत असाल तर मला कोणीही जातीत जन्माला घाला, पण मी मात्र वारकरी झालो पाहिजे, हरिभक्त झालो पाहिजे. आणि शेवटच्या कडव्यात म्हणतात नामा म्हणे कमलापती, हेची द्यावी पुढता पुढती. काय द्यावी पुढता पुढती? तुमच्या पायाची सेवा द्यावी पुढता पुढती, पंढरपुरात जागा द्यावी पुढता पुढती, संतांची संगती द्यावी पुढता पुढती, हरिभक्ती द्यावी पुढता पुढती. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला नामदेवरायाच्या अभंगाद्वारे मागणी मागतात. थोडासा आवाज करा बरा, असा हळून बोलल्यावर यावा. चांगलं आहे साऊंड सिस्टीम, वा गोड गोड गोड. आणि साऊंड सिस्टीम वाल्याला कधी वाईट नाही म्हणायचं, कारण रोज एक बदलत आहे. आपल्याला कधी असं उल्लंघन करायचं का? विठाला विठाला विठाला
विश्वाच्या मालकाच्या दरबारात अष्टादश संत उभे आहेत. 18 काय माझा विटेवरचा मालक प्रसन्न. मी मालक 2च लोकांना म्हणतो. माझ्या जीवनात मालक 3, 2 चुकून बोललो. एक देव, दुसरे संत, आणि ज्यांनी परंपरा टिकवली ते तिसरे विठाला विठाला. रावण बी आला तर मालक नाही म्हणायचा, कारण जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटन तिथलं मी भूते नाही म्हणायचं. अद्याप नाही. ते 3 लोक मालक खाली उतरले विटेवरचे. प्रत्येक वारकऱ्याकडे संताकडे बघत होते, काहीतरी मागावा, पण वोट सुद्धा हलीत नव्हते. वोट सुद्धा मागण्याची आस पाहे मुखाकडे. माझ्या महाराजांच्या मुखाकडे विश्वाचा मालक बघत होता, पण एकही काही मागत नाही. एका महात्म्याच्या जवळ आले, गळ्याला मिठी मारली, मानावर मान टाकली. विश्वाचा मालक रडू लागला. त्या वारकऱ्याने वरी पाहिलं तर देवाच्या डोळ्यातलं पाणी टप 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 महाराजांच्या मानेवर पडत होतं, पाठीवर पडत होतं. स्वतःच्या धोत्राच्या कमरेच्या दुमाल्याने विश्वाच्या मालकाचे डोळे पुसले. प्रभू का रडतात? माझ्या विटेवरच्या मालकानं सांगितलं, उदार अंतकरणी माझं काहीतरी मागा. साधूच्या तोंडातून वाक्य पुढं, प्रभू माफ करा, वडिलाची रीत जाणत असो. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत असो. आतापर्यंत आमच्या पिढ्यामध्ये कोणी काही मागितलं नाही प्रभू, आणि मी जर तुम्हाला मागितलं तर वरचे पूर्वज तोंडावर थोडतील, त्या बदल्यात क्षमा असावी. क्षमा नाही मागितलं नाही, आणि मागचे जे करते ते आपण करायचं असतं बरं का. विश्व निर्माण झालं त्या अर्थी या सृष्टीवर जितके देश असतील त्या देशामध्ये भारत देश नावाचा निर्माण झाला, आणि त्या देशात जन्माला आलेली स्त्री नावाची जात ज्या दिवशी निर्माण झाली त्या दिवसपासून डोकं भरून पदर घेते. आणि म्हणून आजच्याही पदर पडू देत नाहीत. काही आता घ्यायला तर राहू द्या, आता तुम्ही सकाळी घ्या. आता का ऊन थोडंच लागते, सकाळी घ्या, राहू द्या. ध्यान करून द्यायला घ्यायला काही सकाळी घ्या, राहू द्या. काय नाही म्हणत मी तुम्हाला, राहू द्या. एक जण बाई म्हणली माझा अडकतच नाही. म्हणलं खेळा ठोकून घेते का इथं जर सक, मग अडकत जाईल. विठाला विश्व निर्माण झालं संस्कृती त्यावेळेस पासून आपली स्त्री पदर घेते. म्हणून आजही पदर घेण्याची पद्धत आहे. जगात एकही साडीची आणि लुगड्याची कंपनी नाही की पदर फाडून किती नाही. पदर सोबत गुरुजी, सोबत पदर सोबत संस्कृती आपली. म्हणून प्रभू आमच्या मागच्या पिढ्यात आतापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, त्या अर्थी काही नकोय. नामदेवाला जवळ घेतलं. नामा अरे किलूप लावून घरी गेल्याच्या नंतर शेजारती झाल्यावर मी तुला मध्ये घेतो. नामदेवराय सांगतात, प्रभू त्याबद्दल क्षमा असावी. खरंच तुम्ही मला रात्र रात्र गप्पा करीत बसता. वा, मग नामा हे प्रेम लावल्याचा असा बदला घेतोस. काय झालं प्रभू? अरे काहीतरी मागलं नामा. अरे मी जगाचा मालक आहे, तू मागशील ते देईल. भगवंत नामदेवरायने सांगितलं, देवा नका मला याच्यात पाडू नका. नामदेवरायच्या घरी गेले प्रभू. घरी नामदेवरायच्या तुकोबारायच्या घराच्या परिस्थित्या नाजूक होत्या. 18 संतांपैकी भौतिक श्रीमंतीत एकच संत श्रीमंत होते, ते शांत ब्रह्म एकनाथ महाराज. आणि म्हणून ते राजे उपमा होती त्यांना.
महाराज राजे 650 सोन्याचे ताट होते. एक ताट वजनी 2.5 किलोचं. 2.5 किलो सोन्याचं एक ताट. आपण सोन्याचे मालक आहेत. बरेच दुकान आहेत त्यांचे आपणचे. एक ताट 2.5 किलो सोन्याचं. 2.5 किलो सोन्याचं. असे 650 ताट सोन्याचे. भिकारी जरी आला पवार साहेब एकनाथ महाराजाची इथं तर सोन्याच्या ताटात जेवत होता. ही त्यांची श्रीमंती होती. आणि तुकोबरायच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोन्ही टोक भोगले. टोकाची श्रीमंती भोगलेली तुकोबराय आणि टोकाची गरिबी भोगलेली तुकोबराय. दोघांची घर साधी. कसं घर आहे तुकोबरायचं? झाली झाली सकळ निश्चिंती. भांडवल शेन माते झळझळीत भिंती. वृंदावने तुळशीची. कुडाच्या भिंतीला शेण माती लावलेली संपत्ती तुकोबरायची. आणि नामदेवरायच्या घरात डेरा ठेवायला सुद्धा जागा नव्हती. नारळाच्या झाडाखाली डेरा होता. केळी भरी सामन्या दिसायच्या नामदेवरायच्या. एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय. का देवाचे पाय मागते दोन्हीचे पुरावे देतो तुम्हाला. घरामधून चांदण्या दिसतात त्या अर्थी ते झोपडं गळत असेल पावसात. तर नामदेवरायच्या घरामध्ये संध्याकाळी पाऊस आल्याच्या नंतर बसण्यासाठी 14 दगड होते. दगड आणि दगडावर रात्र रात्र बसायचं. ही ज्या घरची परिस्थिती. आणि इतकी साधी परिस्थिती असताना जगाचा मालक नामदेवरायच्या घरी गेलाय. चरण सेवा खंडित पाय मागितलेत. मी मगाशी तुम्हाला बैठकीत सांगितलं. कीर्तन मंदिरात होत होते. मंदिरात बाहेर नव्हते. पण बाहेर कीर्तन केलं ते नामदेवरायने केलं. म्हणून तुम्हाला सगळ्या मला करता यायले. नाही तर कीर्तन सगळ्याला करता नसते आले. पण ते कीर्तन करत असताना धोत्र सुद्धा व्यवस्थित
वारकरी संप्रदायाचं उभं राहून कंबर बांधून आणि फेटा बांधून कीर्तन ते नामदेवरायाने केलं. पण धोत्र रट्ट नेसत होते रट्ट. आणि त्या संतांच्या गाथ्यातल्या अभंगावर कीर्तन करून बाळू ब्रासलेटचं धोतर घालायला आहे. काय परिस्थिती असतील त्यांच्या. पण देव घरी जात होता पवार साहेब त्यांच्या. देव जायचा घरी. 5 दिवसाची दीपावली असती माने बाबा, बरोबर आहे ना? नाही नाव माने काजळे भाऊ. 5 दिवसाची दिवाळी. पहिलं पाणी धनत्रयोदशीला असतंय. काय देवाल थाट असन तिथं स्नानाचा. दशग्रंथी ब्राह्मण ज्यांच्या जिभा केळीच्या पाण्यासारख्या पातळ झाल्या, जिभेचं टोक सुई चानीसारखं टोकदार, अशी माणसं पाणीनीचे सुक्त म्हणत असताना देवाला स्नान. आणि तेवढ्या अवकाशात गोनाबाईन सांगा, मामा विठेवरच्या मालकाला आपल्या इथं आंघोळीत बोलवलं तर नामदेवरायनं आईच्या गळ्याला मिठी मारली. माय, एवढा मोठा आनंद सोडून जगाचा मालक आपल्या इथं कसा येईल? आपल्या इथं उठणं आहे का लावायला? तर उठण्यात मध्ये तीळ वापरते. तीळ अंगाला लावण्यासाठी तीळ वापरते. तर गरिबी किती होती सांगू नामदेवरायची. दसरा 4 घरचा काढा. गोनाबाईनं घरच्या भाकरी खाऊन 4 घरचा दसरा काढा. आणि 4 घरचा दसरा काढण्याच्या बदल्यात फक्त तिळ मागितले. तिळ. आणि माझ्या विटेवरच्या मालकाला उठणं करायचंय. नामदेवराय लांब उभे होते. विटेवरचे प्रभू नामदेवरायकडे गेले. कोणाला दिसत नव्हते. जवळ आले. नामा, तू आज लांब कस काय उभा आहे? काय नाही म्हणले प्रभू, मला कळतं तसं माझ्या आईनं मला काही काम सांगितलं नाही, पण आज जे काम सांगितलंय ते तुम्हाला बोला वाटत नाही. माझं तोंड लहान आहे प्रभू. काय काम आहे नामा? काय नाही, आईनं आंघोळीसाठी बोलिले. हे वाक्य माझे काशीतले प्रभू ऐकत होते. शिवशंकर रोज पंढरपूरला येत होते. शिवजी जवळ आले आणि विचारलं, प्रभू काय म्हणतात नामदेवराय? काय नाही, घरी आंघोळीला चला म्हणतात. जा ना मग त्यांच्याकडं. तर भगवंतानं सांगितलं, शिवजी किती देवता आल्यात, सर्व राची दाटी उभे जोडून हात, कसं जावं तिथं? भगवंतानं सांगितलं शिवजीने, माझ्या भगवान शिवशंकरांना, जा प्रभू जा, श्रद्धा आहे त्यांची. तर देवाने एक आडकाठी घातली. मामा, मला इथं उठणं लावायला केले, तुझ्या घरी उठणं आहे का? ते नामदेवराच्या अंतकरणाचा बाण फुटला. देवा, इथं मोठ्या मोठ्या लोकांनी उठण्यासाठी वस्तू केशर वगैरे दिला असेल, पण माझ्या आईने दुसऱ्याच्या घरचा दसरा काढून तिळ तुझ्या उठण्यासाठी घामातून आणलेत रे. त्या उठण्याच्या तिळाला किती सुगंध असेल. इतकी परिस्थिती नाजूक. त्या घरी माझा विटेवरचा मालक पोहोचला. नामदेवरायला एकांतात घेतलं. नामा, तुझ्या घरातून चंद्र दिसतोय, तुला घर का नकोय? नामदेवरायाने सांगितलं, संतांची मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये सांगेल. संप्रदायाच्या मीटिंग झाल्या पाहिजे. मीटिंग आपल्या काय काय आचारसंहिता आहेत त्या मांडल्या पाहिजे. पण मीटिंग घेत नाही तर कीर्तनात खवले काढते दुसऱ्याचे. विठाला विठाला मुसलमानात 18 फजल असते. दर 3 महिन्याला 14 फजलांची मीटिंग असते. 14 फजलांची. म्हणून गरीबातला गरीब मुसलमान पण शुक्रवारी 5 बाऱ्या नमाज पाडतो. भगवान शिवशंकराने स्थापना ज्या संप्रदायाची केली, एका जनार्दनी वैष्णवन शिरोमणी महादेव, तेव्हापासून स्थापन झालेला संप्रदाय. पण व्यवस्थित मीटिंग होत नाहीत. म्हणून आपल्या परमार्थात गाणे आलेत. विठाला विठाला ऐका वाटत पकवात करून घेऊ, पण यायचा पकवात ऐकवत हे म्हणते तुला कशाला बनले, असं मोठं अवघड आहे ते.
नामा तुला घर नाही घर. प्रभू उद्याच्या मीटिंग मध्ये बोलू आपण. 18ची 18 संत समोर आहेत, एकटे प्रभू समोर आहेत. हे तुम्हाला घर का नकोय घर? त्याच्यापैकी एका साधूनं सांगितलं देवा घर काय करायचं. आणि खरंच मला एक जणांना वास्तू शांतीच्या कीर्तनाला नेलं. मी करत माणूस. तुम्ही म्हणताल आम्ही का लूज आहेत का? तशातला विषय नाही. आमच्या मातीतच दोष आहे निबरपणाचा. तिथलं मी तुम्हाला आधीच सांगितलं. वास्तू शांतीचं कीर्तन केलं. निरंजनी आम्ही बांधलेले घर. अभंग घेतला आणि काय चिंतन सांगायचं मोठी लोक बोलतात त्यानुसार बोललो. पण ते माणूस म्हणला महाराज आपलं घर बघा. मी म्हणलं पत्रिकावर फोटो होता ना घराचा. घर पाहिले नाही म्हणले महाराज तुमचे पाय लागूच द्या घराला. म्हणलं माया पायानं मला अजून स्वतःच झालं नाही. आणि मय पाय लागले तू इकावं लागल. पण लोकांची श्रद्धा असते बरं का महाराजावर. खरंच श्रद्धा असते. ज्या घरी महाराज जेवायचा त्या घरचे लेकरं सुद्धा जेवत नाहीत. आहे का नाही? मग आम्ही किती सुंदर जेवायला पाहिजे पण आमचे ह्याच पैशावर धाब्यावर जेवत आहेत. विठाला विठाला नेहमीच संप्रदायाचे पाळाव माणसानं काही काही नियम. लोकांची श्रद्धा आहे आपल्यावर, गोड श्रद्धा. वास्तू शांतीचं कीर्तन झालं. पाहिलं त्याचं घर. पाहिलं खालचा तळ मजला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सगळे मजले पाहिले. म्हणलं महाराज घर कस काय? अतिउत्तम आहे. दुसऱ्यांदा विचारलं घर कस काय? फार छान आहे. तिसऱ्यांदा विचारलं घर कस काय? बरं आहे. चौथ्यांदा विचारलं घर कस काय? गोड आहे. चारीचा अर्थ काय? फार छान आहे, चांगलं आहे, उत्तम आहे, गोड आहे, बरं आहे. अर्थ एकच ना. पाचव्यांदा विचारलं घर कस काय? म्हणलं बुका लाव. कारण आपल्या तोंडातून चुकीचा शब्द पडावा आणि गाडी का ढकलीत नाही का घरी. त्यांना आधी बुक्का लाव. बुक्का लावल्याच्या नंतर म्हणला महाराज घर कस काय? म्हणलं घरात 2 चुका आहेत. कोण म्हणतंय? आणि म्हणलं मला हाणतू काय? तुझ्या घरात 2 चुका आम्हाला हाणतू? इंजिनियरला हाणतो. म्हणलं कोणालाही हाण. घरातल्या चुका निघत नाहीत. समुद्राची रेती वापरली. म्हणलं पाताळातली आण. एक तुटी 20-20 हजाराची आहे. झोपून आंघोळ करायचं, बसून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं. लय मोठमोठ्या लोकांकडे आंघोळीची पद्धत. वरी पाय करून आंघोळ करायचं मी नाही पाहिलं अजून. पण ते असे 2-3 पद्धतीचं पाहिलं. मोठ्या मोठ्या लोकांना आपली का कुवत आहे का काय? आपल्याकडे काय पण लोकांचे कीर्तनामुळे मोठ्या मोठ्या घरी जाल भेटत नाही तर आपल्याला कुठून? हे एवढं तुट्या आता. 5 लाखाची बाथरूम आहे. म्हणलं केवढ्याची असू दे पण घरात 2 चुका. कोणत्या चुका? तो असताना घर पडल पहिली चूक. मर्यादा संपल्यावर पडल, अतिवृष्टीत पडल. आणि भूकंपाचं तर तुम्हाला सांगायचीच गरज नाही आहे का नाही? तुम्हाला त्याचं ज्ञातच आहे. भूकंपात पडल पहिली चूक. म्हणला दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढायला. कोण काढीन मला? आणि म्हणलं मेल्यावर का मधात जाळीत का? मेल्यावर तर मळ्यात न्यावं लागच ना. मग एका साधून उठून उभं राहून सांगितलं प्रभू हे घर नाश पावणार आहे. हे देता कशा? प्रभू भगवंतानं पदाला सुरुवात केली. पदाला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर भारतातलं सर्वोच्च पद. बरं ग्रामपंचायतचं सदस्य बी इतकी सोपी नाही हो. त्याला बी टँकर भर दारू वाटावं लागली तरी माणसं मतदान करतील.